और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांविरोधात कल्याण शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी खड्डेभरा आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाचं नेतृत्व जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट नवीन सिंग यांनी केलं। यावेळी माध्यमांशी बोलताना अॅडव्होकेट नवीन सिंग यांनी आरोप केला की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं रस्त्यांवरील खड्डे व ब्लॉक होल भरण्यासाठी 25 कोटी 70 लाख रुपयांचं टेंडर काढलं। मात्र एवढा निधी खर्च झाल्याचा दावा केला जात असताना शहरातील प्रमुख रस्ते आजही खड्ड्यांनी भरलेले आहेत। त्यामुळे हा निधी नेमका कुठे खर्च झाला असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। ते म्हणाले की रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असून अपघातांचं प्रमाण वाढत आहे, वाहनांचं नुकसान होत आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी। काँग्रेसने महापौर आणि महापालिका आयुक्तांना 7 दिवसांचा अल्टिमेटम देत शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी केली आहे। अन्यथा केडीएमसी मुख्यालयासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय। राज्यामध्ये महायुतीची सरकार आहे, देशामध्ये नरेंद्र मोदी आहेत, यांची सरकार आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये गेल्या 22-23 वर्षापासून सेना आणि भाजपाची सरकार आहे। पण तुम्ही बघितलं असेल कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधील जो आमचा सामान्य माणूस आहे, ही मिडल क्लास फॅमिली आहे, इथला जो करदाता आहे, सगळ्यात जास्त टॅक्स आम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये देतो, इथलं नागरिक देतात। पण या ठेक्याचं कॉन्ट्रॅक्ट बघितलं तर हे खड्डे बुजवण्याचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे, हे बघा तुम्हाला दाखवतो, हे सगळे टेंडर निघालेले आहेत। या टेंडर मध्ये 25 कोटी 70 लाखाचा आहे, म्हणजे खड्डे भरण्याकरता, पॉटहोल भरण्याकरता हा प्रकार आहे। जर एवढ्या पैशाचं हे टेंडर काढतात, पण यांची अवस्था, या खड्ड्यांची अवस्था तुम्ही बघितली असेल, आहे तशीच आहे। पावसाळा आला की यातनं खड्डे तयार होतात, लोकांचे नागरिकांचे हाल तयार होतात। आपण बघितलं असेल की बरेचसे लोक बाईकवरनं घसरली, पडली, कोणाचा मणक्याचा प्रॉब्लेम झाला, कोणाचा कमरेचा प्रॉब्लेम झाला। तर या प्रशासनाला आणि या सरकारला आपल्याद्वारे हे आम्ही आवाहन करतोय, जर हे 8 दिवसात जर खड्डे बुजवले गेले नाही तर केडीएमसी मुख्यालयाच्या समोर आम्ही धरणे आंदोलन करणार आणि तिथंच त्यांचा जो गेट आहे तिथं खडी बिडी टाकून डांबरीकरण करून त्यांचा गेट बंद करून टाकू। आम्ही काय आंदोलन केलेलं आहे? आमचं आज आंदोलन आहे की प्रशासनाने जे करदाता आहेत, आपल्या इकडे जे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे जे लोक टॅक्स भरतायत, ही महानगरपालिका 1 नंबरची महानगरपालिका आहे की जी सगळ्यात मोठं टॅक्स पे करतात इथले लोक। आज लोकांना सुविधा काय, काहीच नाहीये। खड्ड्यांमध्ये टेंडर निघाले, 25-25.5 कोटीचे टेंडर निघालेले आहेत। पण हे जर हे बघा, हे खड्डे बघा तुम्ही, या खड्ड्यांमध्ये आज आम्ही जी सरकार आहे त्या सरकारचं जे कमळाचं फूल आहे ते कसं त्या किचन मध्ये खेळतं, म्हणजे त्याचं साम्राज्य। तर हे किचन मध्ये खेळणारं जे सरकार आहे हे नेहमी किचन मध्येच असतं, म्हणून आम्ही त्याला हार फुलं घालून त्यांचा श्राद्धेचा कार्यक्रम करून टाकला। या आंदोलनात सलीम शेख, सत्यभामा जयस्वाल, रीना खांडेकर, वर्षा रसाळ, अजित सिंग, अमोल गायकवाड, इम्रान शेख, रंजित दांगले, आजम शेख, सुभाष सिंग, सुशील उपाध्याय, मोहन गुप्ता, वजाहत खान, चेतन भंडारी, विमलेश शर्मा, वैभव पाठक, श्रेयस सिंग, किशोर मडवी, फिरोज शेख यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले। कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।